गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय. नमस्कार, मी प्रशांत परशुराम पाटील फडकेपाडा माझ्या आगरी कोली बांधवांचा ना बहिणींचा सगळ्यांचा स्वागत करत आहे. आता आपण नाव बघून तर समजलंच असेल का काहीतरी नवीन चॅनल सुरू केले. तर आपले नवीन चॅनलचं नाव आहे आगरी कोल्यांची दुनिया. आता आगरी कोल्यांची दुनिया काय आहे हे आपण आपल्याला समजून घेऊया ना, आपण दुसऱ्यांना बी दाखवूया. त्यासाठी यो नवीन कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमाच्या आपण अख्खे जगाला दाखवून देऊया की आमची आगरी कोल्यांची दुनिया काय आहे. आपण आपल्या नवीन कार्याची सुरुवात कशा करतो, आपले लाडके गणपती बाप्पाकडच्या. आज आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरा आगमन झालेला असेल. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, गणपती बाप्पा म्हणजे सुख करता. तर माझे मोठे न थोरले आगरी बांधवांनो ना बहिणींनो, गणपती बाप्पाला सांगा का ये पोऱ्यांनी काहीतरी नवीन सुरुवात केली आहे. आगरी कोली बांधवांची दुनिया ही अख्खे दुनियाला आज दाखवणार आहे. थोडी थोडी करून आपण अख्खे दुनियाला आपली संस्कृती दाखवू. तर तुम्ही सगळ्यावी गणपती बाप्पाला एक प्रार्थना करा की गणपती बाप्पा ये पोऱ्याचा यो नवीन चॅनल निर्विघ्नपणे पार पडू दे, त्याचे कामात यश लाभू दे, हे तुम्ही प्रार्थना करा. आता तुम्ही विचार करत असाल की ये पोऱ्याने नवीनच काय आणलाय, योकला आगरी बोलतोय, योकला आवरी अशुद्ध भाषा बोलतोय. तर आपली आगरी भाषा अशुद्ध नाही. लोकांना वाटतं का शुद्ध मराठीत बोलला, मस्त व्याकरण बोलला म्हणजे शुद्ध मराठी झाली. आपल्या आगरी कोली बांधवांना शुद्ध मराठी बी येतं, शुद्ध हिंदी बी येतं ना. आपले वेल एज्युकेटेड लोक आहेत ना, तर धाड 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 इंग्लिश बोलतात. अशी बरीचशी आपली आगरी कोली बांधवत जे इंग्लिश पण बोलतात, भारी भारी शिकल्यान पण आपले भाषावरच्या लोक आपल्याला जज करतात का यांची भाषा अशुद्ध. मला कवा वाटतं का माझी आगरी भाषा मी जी बोलताव ती अशुद्ध आहे. भाषा अशुद्ध नाही, मला आगरी भाषा पूर्णपणे येत नाही. कवा कवा मला आगरी भाषेचे शब्द येत नाही, म्हणून मला वाटतं की माझी आगरी भाषा अशुद्ध आहे ना. होल बी असत ना, कारण आपण काही ठिकाणी आगरी भाषेत इकडे ये बोलताव ना, काही ठिकाणी आखरे ये बोलताव. कोणी बोलतं क बाला इकडे ये ना, कोणी बोलतं क बाला आखरे ये. मग आपण क समजायचा आपल्या आगरी भाषेत शब्दच तवरा आहेत. क झाला ना काय झाला, कया चालला ना कवर चालला, हे शब्दच आपलं. आपल्या आगरी भाषेत शब्दांची काही कमी नाही, म्हणून आपली आगरी भाषा जाम शुद्ध आहे. भाषा शुद्धच असतं, फक्त बोलणारी लोकांना येत नाही म्हणून त्यांना अशुद्ध वाटतं. तर मग तुम्ही विचार करत असाल की आगरी कोल्यांची दुनिया यो नवीन चॅनल कणाला. तर हे नवीन चॅनल मशा आपण अख्खे दुनियाला दाखवून देऊ का आमचे बी आगरी कोली समाजात मोठं मोठं साहित्यिक आहेत, मोठं मोठं कलाकार आहेत, गायक आहेत, शिक्षण घेतलेली लोक आहेत, व्यवसाय करणारी लोक आहेत, अशी बरीच लोक आहेत. आमचा इतिहास जाम जुना आहे. आमचा इतिहास आपल्याला काही लोकांना माहिती नाही ना, लोकांनी जगासमोर आणला नाही. तो इतिहास आम्ही आपले लोकांसमोर, आपले जगासमोर आपण मांडणार आहोत. मी एक यूट्यूबला चॅनल बघितला. ते चॅनलमधच्या त्यांनी व्हिडिओ टाकलेला की मुंबईचा इतिहास ना. ते मुंबईच्या इतिहासान 1 तासाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी फक्त 5 मिनिटाचे एक थोडासा सांगला का आगरी कोली लोक इथं राहत होती. अरे अख्खे मुंबईचे इतिहासान फक्त 2 मिनिटं आम्हाला देता येत नाही. आमचा इतिहास होता तो, आमचा इतिहास आहे तो आणि राहणार आहे. मग तो इतिहास तुम्हाला सांगायला लाज करण्याची वाटते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्या लिहून ठेवल्यान, कुठल्या तरी ब्रिटिशांनी लिहिल्यान, त्याच्या अगोदर लिहिल्यान, पण आपल्याला त्या गोष्टी माहिती नाही. आपली लोक शिकलेली लोक पण आहेत आणि कष्ट करणारी लोक पण आहेत. आपले सगळीच लोक मिळून मिसळून एकत्र राहतात, पण काही लोकांना ते भगवं नाही. म्हणून आपण आगरी कोली दुनिया हे चॅनलमधच्या आपण आपली दुनिया अख्खे दुनियाला दाखवून द्यावं. आपल्या आगरी कोली दुनिया हे चॅनलमध्ये आपण आपले मोठे मोठे लोकांना बोलवणार आहोत, जे लोकांनी ते क्षेत्रात मोठा मोठा नाव कमवले. जसं का व्यवसायात ज्यांनी नाव कमवले, शिक्षण क्षेत्रात नाव कमवले. आपलं शिक्षण क्षेत्रात असं वकील पण आहेत जे सुप्रीम कोर्टात केस लढतात.
असे लोकांना आपण इथं बोलवून त्यांना मार्गदर्शन करायला लावू. आपला यो प्रयत्न असेल की आपण आपल्या आगरी समाजाला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करू. दादूस, सुरुवात करण्याआधी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. जसं इतरीला कोणी पाहुणा नाही, तो माझ्या आगरी कोली समाजाचा भाऊच आहे, बनीच आहे. हे नजर आपण त्यांच्याकडे बघावा. त्याने आपल्या आयुष्यात काहीतरी कमवलंय, काहीतरी अचिव्हमेंट केले, काहीतरी अभ्यास केलंय, म्हणून तो आज इथं बसलाय. कदाचित असं होऊ शकतं की सांगता सांगता त्याने काहीतरी चुकीचा सांगला असेल. तो माझे आगरी समाजाचा बांधव आहे, बनीच आहे, असा समजून आपण त्यांना त्यांची चूक सांगावी, पण त्यांना वाईट शब्दांत कोणी बोलणार नाही याची जिम्मेदारी आपण घ्यावी. दुसरी गोष्ट, आम्ही इथं बोललेल्या माझ्या बांधव भगिनी जो कोणी असेल तो ते क्षेत्रात नाव कमवले, आमची तिथपर्यंत ओळख आहे, म्हणून कदाचित आम्ही त्यांना पहिले बोलवले. असं होऊ शकतं की त्यांच्यापेक्षा मोठी पण लोक असतील, जुनी लोक असतील, पण माझी ओळख तिथपर्यंत नसेल तर थोडा धीर थांबा. काही एपिसोड नंतर आम्ही त्यांना पण बोलवू ना. तुम्हाला असं वाटत असेल की यांनी या एपिसोडमध्ये इथं आपल्यासमोर यावा, त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना नक्कीच बोलू. इथं लिहिले आमच्या आगरी कोली बांधवाचा कदाचित राजकारणाशी संबंध असू शकतं, पण आम्ही इथं आल्यानंतर तो राजकारणाचा संबंध विसरून माझे समाजासाठी काय करता येईल, माझा समाज पुढं कसा नेता येईल याचा प्रयत्न इथं करतो. तर आमचा आवराच येतोय की राजकारण बाजूला ठेवून माझा आगरी कोली समाज अख्ख्या दुनियाला दाखवावा. ते म्हणतात ना, नारळ बाहेरच्या कडक दिसतं, पण आतमध्ये काही गोरवा असतं ना, तो लोकांना फोडल्याशिवाय नाही समजत. तशीच आपली जी दुनिया आहे ना, आपला जो संस्कृती, आपला जो कल्चर आहे, तो आपण जिथपर्यंत लोकांना फोडून दाखवत नाही ना, तिथपर्यंत लोकांना नाही समजणार. काही लोकांना असं वाटतं की यावी गल्यान चैनी गतल्या, नुसतं बंगलं बांधतात, नुसतं गाड्या जितात, पण त्याचे मागची मेहनत काही लोकांना दिसत नाही. बोटीवर जातात, कवळा त्रास होतं, कोणी दाखवावा हिंमत करून, पण लोकांना काही दिसतं का यो आज 5,000 रुपये एक माशाचं कमवतं, 10,000 रुपये एक माशाचं कमवतं ना, सोना येतं. आता का ना जावा, ती मेहनत आहे आमची. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही यो पुढचा कार्यक्रम बघावा, एन्जॉय करावा, अशी मी अपेक्षा ठेवतोय ना. आता यो पुढचा कार्यक्रम चालू करते. भावांनो आणि बन्सींनो, आपला आगरी कोली समाज ना गणपतीचं नाटक आहे, ते ह्या कोणतरी आपल्याला सांगणारं पाहिजे की नाही. आपल्याला आगरी कोली समाजाचा इतिहास सांगणार कोणतरी पाहिजे. नाही इतिहास कोणाला माहिती असेल तर आपल्या इतिहासानं अभ्यास केलेलं आपले मोरेश्वर काका. आज मोरेश्वर काका आपल्या स्टुडिओवर आलेले आहेत. पहिला एपिसोड गणपती ना आपल्या आगरी कोली समाजाबद्दल सांगायला खास मोरेश्वर काका आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. त्यांचं आपल्या या चॅनलमध्ये जाम जाम स्वागत आहे. मोरेश्वर काका, मला तुम्हाला विचारायचं, आगरी समाज आणि गणपती बाप्पा यांचा काय नातं आहे? बाबा 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 कवरा यो माझ्या मनाचा प्रश्न विचारला. आपला ना गणपती बाप्पाचा नाता जन्माजन्मीचा आहे. आणि आपली श्रीमंती या बापाची आहे. आपला इतिहास या जमिनीचा आहे. आपण नुसते मनाने आगरी कोली, नुसते मनाने श्रीमंत नाही तर धनसंपत्तीने पण होते. आता उशीर कसा की आपला नाताने गणपतीचं काय आहे, पिढ्यानपिढ्यांचं आहे, पिढ्यानपिढ्या. आता जेव्हा जेव्हा एक आपली लोक बोलतात ना की ही आगरी कोली आहेत ना, नुसती दिलदार माणसा, दिलदार, जो सोनं दिसल ना म्हणजे आपलं दिल पण सोन्याचं आहे. तसाच आपली आर्थिक संपत्ती पण पहिल्यापासून होती. आता झाल्या जवळ 200-250 वर्षापूर्वी आपले बाईने त्या मंदिर बांधलाय, सिद्धिविनायक बोलतात ना परवा देवीला. आता म्हणजे तिच्या हातात कवडा पैसा असत तेव्हा तिने बांधला ना गणपतीचं मंदिर. काका, आम्हाला पण यो प्रश्न पडत होता. बरं झालं तुम्ही सांगला, कारण मला नेहमी प्रश्न पडायचा की सिद्धिविनायकचा मंदिर, लालबागचा राजा यांचं नातं काय? लालबागचा राजा आपल्या कोली बहिणीशीने बसवलाय ना, या बायाने बसवल्या. काय बोलताय? मग
दुसरी गोष्ट काय माहिती की आपली श्रद्धा जाम श्रद्धा. आपण बोलतो आमच्या नवसाला देव पावतं, आपण नवस करतो, आपले एकविरा आईला नवस नवस करतो बरोबर. ना. ह्यो जो लालबागचा राजा आहे ना, ह्यो नवसाला पावतोय याचा पहिली परिचिती कुणाला आली असेल? आपल्या भावना, आपल्या बहिणीशींना. म्हणजे त्यांचा मार्केट होता ना, तो त्यांची उठत होता. आपल्या ज्या बाया होत्या त्यावी नवस केला बापाला. कोलीनबाया. हो, कोलीनबाया. मग त्यावी नवस केला, बापा आमचं बाबा भलं कर, नवस करता ना, जर तसा झाला तर तुझी स्थापना करू ना. ती स्थापना आहे ना आपले लालबागच्या राजाची, हा याशी होईल. काय बोलताय? हे आम्हाला ही पहिल्यांदा गोष्ट समजतं ना, बहुतेक लोकांना माहितीच नाही का लालबागचा राजा ना आमच्या कोलीनबायांचा मार्केट होता ना. तो मार्केट वाचवण्यासाठी तो नवस बोलला होता ना. ते नवसाचा गणपती म्हणजे लालबागचा राजा ना. सिद्धिविनायक मंदिराबद्दल पण मी असं ऐकलंय का सिद्धिविनायक बी तो नवसाचाच गणपती आहे? नवसाचाच गणपती. म्हणजे तो काय बोलायचा की आपली माणसं मनाने ना धनाने सगळ्यात मोठी. मग त्याची जे निर्मिती आहे ना मंदिराची, त्या आपल्या लोकांनी केली. म्हणजे कव्वा 1801 साली, म्हणजे कवरी वर्ष आली. मला वाटतं आता झाल्याची 200-250 वर्ष आली. कवरी वर्ष आली. पण काका यो इतिहास तर आम्हाला माहितीच नव्हता. प्रत्येक घरात गणपती येतं आणि आपण वाट बघतो. हा कवरी गाणी आहेत आपली, जर बघितले ना जुनी, काय आपले लोकगीतं, आगरी गीतं आहेत. हे लोकगीत काय आहे तर आता कसं तुम्ही हॅशटॅग करता ना, बरोबर. हां, की बघा असं असं, तर लोकगीत त्यांनी परंपरा जागृत करण्यासाठी आहे. मग कशा नाही, गणपती बाप्पा तुझे पागरीन काय, सोन्याचं केवूर माझे लारुके बाय, लारुके बाय सासऱ्या जाय, डोलं कोंबलं तल्या बाईचं. म्हणजे कळलं का? म्हणजे देवा, गणपती देवा तुझी वाट बघून बघून माझे डोळे कोंबले. म्हणजे आपुरी आपण त्यांची वाट बघतो, वर्षानुवर्ष बघतो. काका आता तुम्ही जशी हे सांगला, मला असं काहीतरी धवल्यासारखं वाटलं तो. कारण आम्ही पण आगरी कोली जो आपली परंपरा त्यानं आम्ही बाल्या डान्स बघला आणि आता तुम्ही धवल्यासारखं काहीतरी बोललं. मग आपल्या नक्की परंपरा आहेत किती, म्हणजे काय काय आहे नक्की सांगाल तुम्ही आम्हाला? आपली परंपरा बघायची ना तर प्रत्येक गोष्टीमधून मिळेल. म्हणजे बाल्या डान्स आहे, बरं त्यान गाणी आण. बरं. धवला आता बोलशील ना, धवला नुसते गाणी नाही का लग्न किती बोलतात ते नाही, तर धवला म्हणजे मंत्रान. काय बोलताय? धवला म्हणजे मंत्रान. आता आपल्याकडे भटजी येतो आणि काहीतरी पूजेला बसताना वगैरे तो मंत्र बोलतो, तसा आपण करतो. प्रत्येक विधी असताना तर धवला हा कधी कंचा पण नाही बोलायचा. तर ते आता गणपतीचं असेल तर वेगळं आहे. काय तो प्रत्येकाला अर्थ आहे, तर मंत्र सांगते माहिती असायला पाहिजे. म्हणून आता तुम्ही जे तरुण माणसं करताना, मुलं जे आपला इतिहास शोधायला, मला खूप आनंद व्हायला. म्हणून सगळी कामं टाकून आधी आलो. नक्कीच काकांना आम्ही जेव्हा सांगला ना, तेव्हा काकांनी मला तेच सांगला की तुम्ही जे काम करताय ना जाम चांगला करताय काका. हे मार्फत ना आम्ही चॅनलच्या मार्फत असंच काहीतरी आपल्या आगरी कोळी समाजाबद्दल सांगायचा प्रयत्न करणार आहोत. चिक्कार अजून आपल्या आगरी कोळी समाजांना काका एक गाव एक गणपती अशी परंपरा होती, किंवा अजून पण आता आहे आहे. ना, अजून असं ऐकता हो. पण काका काही गाव अशी आहेत ना, एक गाव ना गावांचं सगळं गणपती ना, गणपतीची जी मिरवणूक निघतं विसर्जनाची ती एकत्र निघतं. जाम भारी कवरा ते दिसायला. शेतांशी रांगण चालन, गणपती घेऊन डोक्यावर. असं काही फेसबुकला फोटो बघला काका का एकेच मागोमाग सगळं गणपती डोक्यावर घेऊन ना एके लाईनीत जातात. एकी गणपती आपल्याला एकीच गणाधीश ना, तो आपले जो गण त्यांचा तो राजा, आणि तो राजा आपल्याला एकत्र घेऊन जातोय. कवरा आहे ते काका. यो एकीचा जरा आठवला मला, कारण आम्ही लहानपासून बघतो. कारण जो गणपती आणतं ना, आमच्या आजासनी कोणीतरी आणले, असं कोणतरी असं हसतं का त्यांनी एक गणपती आणले. पण त्याची ती जो गणपतीची जी परंपरा तो आजासनी, मग त्या आमच्या बापासनी, मग आम्ही असा करत आमची पुरा करणार, म्हणजे पिढ्यानपिढ्या आमचा सण चालले. तर याच्याबद्दल काही सांगाल का? आता गणपती बोलला ना, तर
आता असतं ना त्या काय काय बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेडीमेड दिसे, पण आपण गणपती म्हणजे डोंगरात जाणार, तिथून सगळे आपले जे वनस्पती आहे ते माती वरती टांगायचे गणपतीच्या वरती. हां. हां, आणि प्रत्येक तुझी आहे ना वनस्पती तिला अर्थ आहे. म्हणजे आता लोकांना आता शिकली, त्यांना कळलं की हे सगळे आयुर्वेदिक दवा आहे. बरोबर. हां, आपण देवाला डोले भरून बघतो. हां. आता जरा डेकोरेशनचं पहिला काहीतरी वेगळं, पण पहिला ना आपल्या गणपतीमध्ये आरसा असायचा. काय हां, बोलला? म्हणजे आपण गणपतीचं दर्शन पुरुषी जेव्हाच हां. पण दर्शन घेताना आपल्याला गणपती मागचं मागचं पण दिसायला पाहिजे. हो. काका मला या पण विचारत होता क आपले आगरी कोळी समाजात जसं का आम्ही बघताव की गणपतीचे टायमाला अख्खा घर एकत्र येतं. हो ना. तर ते बद्दल तुम्ही मगाशी काहीतरी बोलत होतं का कसा काय? बाबांनो, मुलांनो, ह्यो सगळ्यांनी आता संदेश समजायला पाहिजे. आता शहरीकरण होते. आहे ते जसं आहे तसं आहे, वागायला बरोबर. पाहिजे. आपण सगळ्यांचं स्वागत केलं. काय आमची त्यांची खूप लोक आली. आता बिल्डिंगी व्हायल्या, बरं. आपण वेगळी राहायला लागलो. पण जो सण आहे गणपतीचा तो आपल्याला एकत्र जोडतं आणि त्याच्यासाठी हे जे 10 दिवस आहेत ते कैसं पण करून आपण एकत्र यायला पाहिजे. काका मग आता आपण जसं बोलतो का एक गाव एक गणपती किंवा अख्खा गाव एकत्र येतं. मग कुटुंबानं आपण पिढ्यानपिढ्या एकत्र गणपती साजरा करतो. मग अजून कुटुंबान म्हणजे परिवारानं काय सांगावं असं वाटतं आम्हाला, कारण कुठंतरी काहीतरी आमचा तो कुटुंब थोडासा वेगळा होत चाललेला आम्हाला असं दिसतं. माझ्या मनांचा बोललास बघ. आता गणपती आल्यान हां. ना, गणपती आहे ह्यो आपला जोडणार आहे. वाद कोणचे त्या होत नाही, वाद सगळे करत असतात, पण निदान गणपतीचा बहाणा असेल त्या उद्देशाने आपण एकत्र यायचं. निदान 10 दिवस तरी सगळ्यांनी येवायला पाहिजे. गणपती आपला ऐकतं, गणपतीचं कान बघ मोठान. आपल्या मनातला आहे ना गणपतीला सांगा. ते अपराध कोणच्या हातांशी नेवत, गणपतीचा पोट सगळं पोटानं अपराध आपले घ्यायचं. गणपतीची आहे आवरी शक्ती, तो आपला देव आहे. या गणपतीचे समोर आपण सगळे आलो ना तर ते जे काही वाद असतील काय ते आपल्याला कळणारच नाही. नुसतं आपण एकमेकाचे चेहरे बघितलं ना त्या वाद बीत त्यांचे काय जातील. पण आधी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येवायचा तर तुमचं काय पण असू दे, कामं असतील धामं असतील सगळं सोडून हे 10 दिवस सगळ्यांनी एकत्र येवायचा ना. ह्यो जर सगळ्यात मोठी आपली दौलत काय असेल, एकत्र यायची, एकत्र राहिलं. त्याच्यापेक्षा आनंद नाही, त्याच्यापेक्षा सुख नाही. तुमच्या जवळ कवड्या गाड्या घोड्या असतील, पैसा असेल, त्यानं तुम्हाला सुख मिळेलच असं नाही. आपली माणसं आहेत ना, आपली माणसं त्यांना जोडा, त्यांना सोडायचा नाही. काका तुम्ही बरोबर बोललं. आम्ही बघताव कवा ना असं दोघं जण भांडलेली असतात, पण ते गणपतीचे 10 दिवसांना अख्खा कुटुंब काका एकत्र येतं. छान बरं वाटतं. मग येवायलाच पाहिजे ना. आता कोण विचारणार नाही की तू किती पैसेवाला. तू बोलेल ह्याचा काकूस, ह्याचा मामूस, ह्याचा दादूस. आपला जो आहे ना संबंध हे एकमेकाशी जोडलेला आहे आणि तो तोराचा नाही. आणि गणपती बाप्पा आपल्याला एकत्र आणतोय, त्याच्याशिवाय केवढा मोठा आशीर्वाद आहे. हो, त्याच्यापेक्षा बरोबर. काय पाहिजे आपल्याला. काका ह्योच आम्हाला आपले हे चॅनलच्या माध्यमांशी सांगायचं आहे की आमचा जो आगरी कोळी समाज आहे ना काका, तो एकत्र राहायला पाहिजे. हे गणपतीच्या माध्यमातून ना आम्ही सगळी एकत्र येऊ, आमचा कुटुंब एकत्र येईल. आपण अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू. आता काका तुम्ही इकडं आलं त्याच्याबद्दल जाम जाम धन्यवाद. काकांच्याबद्दल मी पहिल्यांदा नाही सांगला एवढा काही, पण आपण बोलतो का आपला आगरी कोळी माणूस कुठं आहे, तर आमचा आगरी कोळी माणूस ना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे तिथं आहे. तिथं काकाने काढलेले सुबक असं चित्र आहे. काका तिथपर्यंत पोहोचल्या एवढे इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत काकांचं म्हणजे ती कला गेलेली आहे. तर काका अजून काय काय आपल्याकडं आहे? आपल्याकडं म्हणजे मी काय बोलतो, हे काय एका व्यक्तीचा नाही, आपली परंपरा आहे. कला आपण पहिल्यापासून घडवले.
त्याचं तुम्ही जर नीट आता आगरी कोल्यांची दुनिया उघडी करताच, बरोबर. त्या दुनियानं तुम्हाला हळूहळू दिसल काय काय कया कया काकांसारखे खूप जामान. आणि या आत्ताचं नाही तर त्याला ही परंपरा पहिल्यापासून आहे. ते आता तुमच्यासारखे तरुण माणसं जेव्हा उतरतील पोरा, तेव्हा लोकांना हेवा वाटल. आवरं आपले पट असतील, शिल्प असतील, शिलालेख असतील, सगळ्यांनी इतिहास भरलेला आहे. मला जाम आनंद वाटला की तुम्ही आगरी कोली दुनिया ही समोर आणता. काका, आम्ही एक यूट्यूबला व्हिडिओ बघला का मुंबईचा इतिहास. ते मुंबईचे इतिहास ना काका, आम्हाला फक्त आगरी कोल्यांचं एकच ठिकाणी नाव ऐकायला भेटला. तेव्हा माझ्या डोक्यानं असा पेटला ना काका, का आमचा आगरी कोली माणूस आहे कुठं? मुंबईसारखे शहरात इथं आमची मुंबई आमची बोलताव काका, तिथं फक्त एकच शब्दात सांगायचं 1 तासाची व्हिडिओ. कैसा वल आगर आहे यो आगर. आपण आगरांच्या आगरी आहो. आगर म्हणजे समजलं ना, आगर आपले ज्ञानेश्वरीमध्ये पण आगरचा आले उल्लेख ना. यो आगर म्हणजे काय? आकर यो संस्कृत शब्द आहे. आकर नाही त्या आकर म्हणजे जया साठा आहे चांगल्या गोष्टीचा. मिठाग्रहानच पण शेतीवाडी आहे, फळफलावल आहे, सगळ्यांचा साठा आहे तो आगर. आणि ते 11 म्हणजे आपण आगरी आहोत ना. तर ते जर ह्या आग्राविषयी तुम्हाला बोलायचं असेल तर आग्र्यांना बाहेर कसं ठेवता येईल? बरोबर प्रश्न विचारला. तो आपला काय बोलायचा अतूट नातं आहे. तुम्ही जेव्हा आगर म्हणजे काय, आपला उत्तर कोकण. म्हणजे आपण जर महाभारत वगैरे बघितलं ना तर त्याच्यामध्ये पण उल्लेख आहे याचा. तर ऐसा आहे हो. मला या म्हणजे बरेचसे लोकांना या गोष्टी माहितीच नाही. पहिल्यांदा जसा काकांनी सांगला का आपल्याकडे शिलालेख आहे, ताम्रपट आहेत, या गोष्टी आम्हाला माहितीच नाही काका. मला वाटते ना काकांना आपण परत बोलवावा. काका, तुम्ही नक्की पुढच्या एपिसोडमध्ये या. आम्ही तुम्हाला आजचं टाईम नव्हता तुम्हाला काका, कसा बसा तुम्ही टाईम करला, पण नक्की या गोष्टीवर इतिहासाबद्दल आपल्या आगरी कोली समाजाबद्दल आम्हाला जाणून घेण्यासाठी ना आम्ही काका तुम्हाला नक्कीच बोलवू. मला पण आनंद वाटेल, कारण ह्यो जर इतिहास आपण पुढे काढला ना तर त्यांचं बरंच अर्थात. एक तर आपली जी तरुण पिढी आहे त्यांना कळलं की आपली जी परंपरा, आपली संस्कृती केवढी मोठी आहे. बरोबर. नाही ते आपल्याला काय म्हणजे अतिशयोक्ती नाही करायचं, जे आहे तेवढाच सांगायचं आहे. पण म्हणजे जो काय बोलतात 100 निदान 10 तरी ना, 10 जरी आपण दाखवलं काय तरी तो आवरा मोठा होईल ना की त्याचा आपल्याला एक अभिमान वाटेल. प्रत्येक गोष्टी म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, सगळं असेल, शेतीवाडी सगळं काय जे आहे ना, कला. आता मगाशी बोलच ना, कलांचा आपलं काय रक्तानच आहे ती बिंदी. कला जे काय आता आपण बघितले काय काय मंदिरं केवढं जुनी आहे. पण जेव्हा यो इतिहास समजल, तुमच्यासारखे जेव्हा या आगरी कोल्यांची दुनिया समोर दाखवतील, तेव्हा आपले गावोगावी आहेत ना हजार वर्षाची मंदिर अशीच पडलेली आहेत, समोर येतील. नक्कीच काका, नक्कीच. आम्हाला जाम आवडेल ना काकांना आम्ही पुढच्या टायमाला नक्कीच बोलू. तुम्हाला काय वाटतं काकांनी यावा का? जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच काकांबद्दल सांगा, कारण आपल्या आगरी कोल्यांच्या दुनियाबद्दल ना, आपल्या आगरी कोली समाजाबद्दल, आपल्या आगरी कोली संस्कृतीबद्दल काकांकडे जाम माहिती आहे. काकाने आवरा अभ्यास केले ना, पण तो अभ्यास आपल्याला कुठेतरी समजायला पाहिजे. मग काकांना आपण बोलवावा का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा ना. काका, तुम्ही आज इथं आलात त्याच्याबद्दल काकांचं तुमचं सर्व धन्यवाद काका. अरे थांबा, तुम्ही आवरे घाईन काय चाललास? अरे जरूर थांबा का, तर आपण एक कॉम्पिटिशन ठेवतो. जसं का पहिल्यांदा सांगला, हे गणपतीचे 10 दिवसांत एक वेगळी जादू होतं. कवा नाही तो अख्खा कुटुंब 10 दिवसासाठी एकत्र येतं. तो कॉम्पिटिशन नीट ऐका, त्याचा नियम नीट ऐका. आपल्याला करायचा आवराच आहे का आपले घरांचे लाडके गणपती बाप्पासोबत एक फोटो आणि एक व्हिडिओ काढायचा आहे. ते फोटोमध्ये आपले घरांचा हर एक सदस्य आला पाहिजे.
जे फोटोत सगळ्यात जास्त सदस्य असतील तो फोटो आम्ही विजेता म्हणून घोषित करू. सोबत एक व्हिडिओ काढायचा आहे. ते व्हिडिओन आपले लाडके गणपती बाप्पासोबत आपले घरांचे सगळे मेंबर्सला दाखवायचं आहे. सोबत आपल्याला सांगायचं आहे आमचा गाव कोणता, आमच्या घराचं कुटुंबाचं नाव काय आणि गणपती आम्ही कवांपासून आणताव. आमची आज्यासपासून आणताव का पंजासपासून आणताव, आमची कितवी पिढी हे गणपतीला हंतं हे आम्हाला नक्की सांगायचं आहे. इथं जो नंबर दिला आहे ते नंबरवर तुम्ही तुमच्या घरचा फोटो ना व्हिडिओ व्हॉट्सअप करा. तर दादूस, आपला हा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ना आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आवडा शेअर करा की ह्यो व्हिडिओ प्रत्येक गावागावान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे ना. हो, तुम्ही बी विसरू नका, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का तुम्ही कुठल्या गावांच्या बघताय. विरारच्या बघताय का अलिबागच्या बघताय, ठाण्यांच्या बघताय का भिवंडीच्या बघताय, कल्याण डोंबिवली कुशच्या बघताय, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ना. कसा वाटला हे पण आम्हाला नक्की सांगा. आम्ही असंच नवीन नवीन एपिसोड तुमच्यासमोर सादर करू. तिथपर्यंत धन्यवाद आणि जय एकविरा माता, गणपती बाप्पा मोरया.